प्रेस कॉन्फरन्स जी घेतोय ती सीबीडी पोलीस स्टेशनला जो मर्डर डिटेक्ट झाला त्याच्या अनुषंगाने आहे. त्या व्यतिरिक्त चालू वर्षात 1 जानेवारीपासून विशेषतः मालमत्तेच्या गुन्ह्यामध्ये जी काही कामगिरी परिमंडळ 2च्या अंतर्गत झालेली आहे त्याच्याबद्दल पण आज आपण या ठिकाणी थोडा उहापोह करतोय. त्यात पर्टिक्युलरली पोर्ट डिव्हिजनची कामगिरी आपण प्रामुख्याने नमूद करतोय. 17 तारखेचा इन्सिडेंट आहे. आपल्या ऑफिसच्या पुढे जो किल्ला जंक्शन आहे त्या ठिकाणी एक अननोन मेल इसमाची डेड बॉडी पडलेली होती आणि त्याचं कुठलंही आयडेंटिफिकेशन नव्हतं. घटनास्थळावर मी, माझे एसीपी, माझे सिनियर पीआय त्यांच्या डीबीच्या टीमने भेट दिली आणि काही क्लू नसताना जे काही भौतिक पुरावे त्या ठिकाणी होते, जसे काही दारूच्या बॉटल्स असतील, काही पायाला लावायची क्रीम असेल अँटीसेप्टिक, असे पुरावे सखोल तिथलं बारकाईने निरीक्षण करून जप्त केले. सीसीटीव्हीचं आम्ही बारकाईने त्या ठिकाणी निरीक्षण केलं. काही लोक आरोपींसोबत, मैतासोबत काही आरोपी दिसले. त्यांना आयडेंटिफाय करणारे किंवा आदल्या दिवशी त्यांच्यात जी काही भांडणं झाली ती बघणारे काही संशयित आम्हाला साक्षीदार मिळालेत. त्यांच्याकडनं काही माहिती प्राप्त झाली. आरोपींचा ट्रेल त्या ठिकाणी काढण्यात आला आणि जे काही बॉटल मिळाली दारूची असेल किंवा ती अँटीसेप्टिक औषधाची क्रीम असेल, ती कुठल्या बॅचची आहे, ती कुठून विकत घेतली गेली याची आम्ही शोध घेतला. सीबीडीमध्ये आम्हाला ते मेडिकल शॉप मिळालं. आम्हाला दारूचे ते दुकान मिळालं ज्या ठिकाणी ते कन्फर्म झालं की घटनेच्या पूर्वी आरोपी आणि जे मयत आहे त्या ठिकाणी आले होते. त्यांनी ती क्रीम घेतली. तिथनं त्यांचं आयडेंटिफिकेशन पटलं. सीसीटीव्हीमधनं हे कळलं की घटनास्थळावरनं ती लोक कुठे गेली. मुंबईमध्ये, पनवेलमध्ये, पुण्यामध्ये, अमरावतीमध्ये विविध ठिकाणी शोध घेऊन 2 आरोपी जे आहेत ते याच्यामध्ये आम्ही अटक केलेले आहे. अरविंद आणि सुभाष. अरविंद हा लंगडा आहे. हे थोडे बेघर काम करणारे लोक आहेत. मयत हा सुद्धा बेघर काम करतो. मूळचा नवसारीचा राहणार आहे. तो सध्या त्याच्या वडिलांसोबत तो पनवेल या ठिकाणी राहतो. यांच्यामध्ये घटनेच्या आदल्या दिवशी झालेलं भांडण आणि घटनेच्या दिवशी झालेलं भांडण हे तत्कालीन कारण आहे आणि याच्यावरनं जवळचा काही 2 दगड आहे, तो दगड त्याने डोक्यात मारला आणि त्या व्यक्तीचा जो आहे तो खून त्या ठिकाणी करण्यात आला. हे चांगलं डिटेक्शन जे आहे ते सीबीडीची संपूर्ण टीम आहे. सिनियर पीआय आमचे अरुण पवार आहेत, त्यांची डीबीची टीम आहे. त्यांच्या डीबीच्या टीमने कॉन्स्टेबलने डिटेक्शन केलेलं आहे. या व्यतिरिक्त दुसरा जो महत्त्वाचा गुन्ह्याचं डिटेक्शन झालेला आहे ते NRI पोलीस स्टेशनचं डिटेक्शन आहे. NRI पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट आली जादूटोण्याची आणि सध्याचे भोंदूबाबांचं सगळीकडं आपण ऐकतोय त्याच्याबद्दलची एक तक्रार होती. पीडित महिला आहे. सप्टेंबर 2025 ते डिसेंबर 2025 या काळामध्ये त्या 2 आरोपींपैकी एक आरोपी ज्याचं नाव एक लहरी बाबा हा तिच्या घरी गेला. दिवाळे गावात ती राहणारी आहे आणि तिला सांगितलं की तुझ्यावर काळी जादू झालेली आहे, तुझ्यावरती करणी कोणीतरी केलेली आहे, मोठी आपदा तुझ्यावर येणार आहे, त्यामुळे तुझी प्रगती होत नाही, तुझ्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम सुरू आहे त्याचं ते कारण आहे. तिच्या आयुष्यात जे काही